हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी ज्योती. तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज इथं मी तुम्हाला सोमवारची पूजा दाखवायला लागली आहे, किंवा श्रावणमधला पहिला सोमवार आहे आणि आज नागपंचमी पण आहे. तर माझी इथं देवपूजा वगैरे झाली होती. तर मला अभिषेक वगैरे घालायचा होता. तर चला म्हणलं अगोदर हळदीने उंबरा लेपन वगैरे करून घ्यावं आणि नंतर अभिषेक करून घ्यावा. तर कारण की बाहेरची क्लिनिंग ही महत्त्वाची आहे आणि रांगोळी ही बाहेर काढणे ही तितकीच महत्त्वाची आहे. नाहीतर आपण आत पूजा पाठ करायचो आणि बाहेरच्या गोष्टी तशाच राहून जातात. तर कधी पण मी कोणतीही पूजा करायची म्हणलं तर हळदीने उंबरा लेपन करत असते. मग ते शुक्रवार वैभव लक्ष्मीचे असो किंवा गुरुवार असो, तर उंबरा लेपन हे आवश्यक करायचं आपण. तर इथं कुंकवाचे टिपके देऊन घ्यायचे आहेत. तर हळदीवर कुंकवाचे टिपके दिल्यावर किती छान वाटतं बघा. स्वस्तिक पण तुम्ही काढून घेऊ शकता. मध्यभागी स्वस्तिक काढून घ्यायचं आणि कडनी टिपके देऊन घ्यायचं. मी टिपके पण देते, स्वस्तिक पण काढते. तर खालच्या बाजूला मी अशी लय रांगोळी काय गडत्त वगैरे काढणार नाही आहे, कारण की आज पांढरा कलर शुभ आहे. तर थोडीफार अशी रांगोळी काढली आहे. परत नंतर ओम नमः शिवायचं त्याच्यावर छाप वगैरे काढलेला आहे. तर हळदी कुंकू वगैरे टाकून घ्यायचं, उदबत्ती लावायची. आणि बाहेर अशी आरती लावली का राहत नाही आहे, म्हणून मी काय आरती लावणार नाही आहे, कारण की वारं वगैरे लागून लगेच आरती इजून जाते. तर त्याच्यामुळे मी काय आरती बाहेर लावणार नाही आहे. तर इथं ह्या पद्धतीने अशी उंबऱ्याची हळदीने उंबरा लेपन झालेला आहे. तर कशी पूजा वाटली तेही नक्कीच सांगा. आणि आता मी अभिषेकला करणार आहे, तर मी सगळी पूर्वतयारी अगोदरच करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी किंवा जशा आठवल तशा मी पण घेत होती. तर इथं मी आता तूप घेतलेलं आहे, कारण की आपल्याला तुपाचे दिवे लावायचे आहेत. तर मी इथं वाती वगैरे लावून घेतल्या, पण तिथं सगळंच मी खाली साईडला ठेवलं होतं, त्याच्यामुळे पटपट मला घेता येत होतं. तर इथं मी पाणी वगैरे विडायची घेतलेली आहे, त्याच्यावरच आपण आरत्या ठेवून घ्यायच्या. नाही तर तुम्ही पिलटाही ठेवू शकता. पिलटांमध्ये आरत्या ठेवायच्या, खाली ठेवायच्या शक्यतो नाहीत आरत्या. तर इथं मी छाप उमटवून घेतलेत आणि रंगीत रांगोळी वगैरे वापरणार नाही, कारण की आज पांढऱ्याच रांगोळीचा खूप मान किंवा पांढऱ्या वस्त्राचा, पांढऱ्या गोष्टींचा खूप मान आहे. त्याच्यामुळे मी कोणतेही कलरची रांगोळी वगैरे काढणार नाही. हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे. इथं मग अभिषेकसाठी मी घेतलेला आहे, तुम्हाला सांगू का, पंचामृत करण्यासाठी दही, दूध, तूप, मध घेऊ शकतो आणि पाणी वतायचं आणि त्याचं पंचामृत बनवायचं आहे. इथं 11 वेळा आपण दूध वतायचं आहे, 11 वेळा पाणी वतायचं आहे, 3 वेळा असं करायचं. आणि ओम नमः शिवाय हा जप आपल्या तोंडात असला पाहिजे. तर स्वच्छ पाण्यानं नंतर धुवून घ्यायचं आणि स्वच्छ असं रुमाल वगैरे त्यानं धुवून घ्यायचं. आपल्याला शिवमूठ सोडण्यासाठी अख्खे तांदूळ वापरायचे आहेत, तुकडा किंवा असे अर्धे तांदूळ वापरायचे नाहीत. तर इथं सुपारी घेतलेली आहे गणपतीची स्थापना करण्यासाठी. भस्म घेतलेला आहे, म्हणजे इबीत घेतलेला आहे. आणि बेल, दुर्वा, पांढरी फुले, अष्टीगंध, भस्म, अगरबत्ती हे घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग हे सगळं साहित्य, पानाचा विडा घ्यायचा आहे. पानाचा विडा मी ठेवलेला आहे. तर इथं रुद्राक्षाची माळ पण घ्यायची आहे जप करण्यासाठी आपल्याला. आणि अगोदर दिवे लावून घ्यायचे आणि नंतरच आपल्या पूजेला सुरुवात करायची, कारण की अग्नीला साक्षी मानूनच आपण कोणतीही पूजा करू शकतो किंवा करायची असते. तर अगोदर हळदी कुंकू वाहायचं नाही आहे. अष्टीगंध वाहून घ्यायचा, भस्म वाहायचा आणि पांढरी फुले ही पूर्ण आपण पिंडीच्या कडनी ठेवून द्यायची. पांढऱ्या फुलांचा खूप मान आहे. माझ्याकडे स्वस्तिकची पांढरी फुले होती, तीच मी घेतलेली आहे. इथं दुर्वा पण वाहून घ्यायची आहे. आणि मग सुपारीची पण आपण स्थापना करून घेऊ शकतो. अगोदर आपण तांदूळ ठेवायचं, सुपारी ठेवायची, सुपारीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तर इथं रुद्राक्षाची माळ पण ताटात मी पूजा करूच तो ठेवून घेतली. बेलपत्र वाहायचं आहे. तुम्ही 108 वेळा वाहू शकता, 51 वेळा वाहू शकता किंवा 11 वेळा वाहू शकता. जेवढ्या वेळ बेल वाहतात तितक्या वेळ आपण ओम नमः शिवाय हा जप करायचा. तर इकडं माझ्याकडं शिवलीला अमृतचं पुस्तक आहे, त्याचीही मी पूजा करून घेतली. आणि आता आपल्याला शिवमूठ सोडायचे आहे. तर शिवमूठ 3दा सोडायचे असते. आणि शिवमूठचा मंत्र हा शिव शिव महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा, हा मंत्र आपल्याला 3 वेळा म्हणायचा आणि 3 वेळा शिवमूठ सोडायची असते. तर करंगळी खालच्या बाजूला, अंगठावरच्या बाजूला आणि तांदूळ असे सोडून द्यायचे आहेत आपल्याला. आपण वरून पाणीही वतू शकतो.
किंवा ओले तांदूळ करायचे आणि सोडायचे आहेत. तर मी इथं हळदी कुंकू लावलेला आहे. भस्म म्हणजे आपला पांढरं इबीत असते बघा, ते इबिताचा खडा भेटतो आपल्याला, ते लावून घ्यायचा. तर इथं सार्थकचं चालू होतं, तर तो लक्ष देत होता. हे खूप मला छान वाटत होतं. बऱ्याच वेळाच ती जवळ येऊन तो बसत होता आणि माझ्याकडं पूर्ण त्याचं लक्ष होतं. तर इथं 108 वेळा मी रुद्राक्षाच्या मण्याचा जप करून घेतलेला आहे. आणि इथं मग आता फळ वगैरे कोणतंही आपल्यात असेल ते ठेवून घेऊ शकतो. तर मी 11वा अध्याय शिवलीला अमृतचा वाचून घेतलेला आहे, कारण की पूर्ण पुस्तक वाचणार होते पण इतका टाईम नव्हता, कारण की आपल्याला नागपंचमीचा स्वयंपाकही बनवायचा होता. तर कशी झाली पूजा तेही नक्की सांगा, नक्कीच सबस्क्राईब करा. तर मी इथं गरम डाळ शिजू घालणार आहे हरभऱ्याची पोळ्यांसाठी. तर इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आणि मी कधीही डाळ धुवून घेत असते, कारण की किडे लागू नये म्हणून आपण पावडर हीट लावत असतो. त्याच्यामुळे धुवून घ्यायची. आमच्या शेतातली डाळ आहे त्याच्यामुळे आम्ही पावडर वगैरे लावून घेतो. आणि घरची डाळ असली की हळद टाकायची, त्याच्यामुळे पिवळा असा पोळ्यांना खूप छान कलर येतो. तर शिजू घालताना आपण तेल आणि हळद टाकून घ्यायचे. तेलाने पटकन असं पुरण शिजलं जातं. शक्यतो फिल्टरचंच पाणी वापरायचं, त्याच्यामुळे डाळ पटकन शिजते. तर संध्याकाळी आम्हाला गावात जायचं होतं. संध्याकाळी आमच्या इथं खूप छान अशी आरती वगैरे सोमवारची असते, कारण की आमचंच देवस्थान म्हणजे सिद्धेश्वर महाराज गावचं आहे. त्याच्यामुळे आता जर त्या सोमवारीच आरती असते, पण श्रावणमध्ये छान उत्सव केले जातात जर त्या सोमवारी. तर मग हे गेले होते बाहेर, त्यांनी पेढे हार वगैरे आणून ठेवला होता, कारण की ते बाहेर गेलते संध्याकाळी, परत अचानक कुठून आणायचं म्हणून. तर मग इथं मी पुरण वगैरे शिजलं आहे, चटका द्यायला घेतला आहे. आणि जितकं आपलं पुरण असेल तितकाच गूळ घ्यायचा आहे, त्याने छान गोड अशा पोळ्या होतात. तर त्याच्या मग आपण वेलची पूड आणि जायफळ हे अवश्य टाकून घ्यायचं, खूप छान अशी टेस्ट पोळ्यांना येते. तर माझं दोन्हीकडं पण काम चालू होतं. इकडं मी भज्यांचं पीठ पण तयार करून घेतलं होतं. कांदा वगैरे चिरून घेतला, त्याच्यात बेसन पीठ, ओवा, जिरी, कोथिंबीर आणि असे 2-2 तुकडे केलेले मिरची टाकून घ्यायचे आहे. तर मी नंतर तिंबणार आहे, लगेच तिंबून नाही ठेवत. मग तिकडं चटक्याचा हलवत इकडं माझं मी भाजी पण बनवून घ्यायला लागली होती. तर वेळवण्याची आमटी म्हणू शकता आपल्याला. तर मी सकाळी म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं नाही आपण वाटण कसं बनवायचं. खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे आणि त्याचंच वाटण बनवायचं. मी आज कांदा काय घेतलेला नाही, तर कांद्याही घालून खूप छान असं काळं वाटण बनतं. तर किती छान काळा कलर आलेला आहे. घरगुती आपला काळा येसूर आपण टाकायचा असतो आणि घरकुल मसाला मी वापरते. तर खूप छान अशी येळवण्याची आमटी केलेली आहे. आणि मग लगेच मी इकडं गरम गरम पुरण वाटायला पण घेतलेलं आहे. आणि गरम पुरण वाटून घेतलं की पटकनी होतं. तर मी पुरण वगैरे वाटणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे थंड पण होतं आणि छान पुरण होतं. तर माझं इकडं पुरण झालं, नाही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. तर मग इकडं आता भजी वगैरे करून मी घेणार होते. आणि मग आत्ता जस्ट भजी करायच्याच टायमाला मी त्याचं पण मळून घेतलेलं आहे भज्यांचं. मग अगोदर पापडी वगैरे तळून घेणार, नंतर भजी घेणार. तर अगोदर भजी तळून घेतल्यानंतर ते काळं काळं असं त्याच्यात होतं, तर ते पापड्यांवर असं बसतं वगैरे, त्याच्यामुळे गॅसवर लगेच भात पण लावून घेतला कुकरला. तर इथं पापड्या तळून घेते आणि नंतर भज्यांचं पण करते. पण तोपर्यंत मग मामी म्हणल्या की कणिक मळून ठेवते म्हणजे भिजल. तर ठीक आहे म्हणलं. मामी कणिक वगैरे मळून त्यांनी घेतली. आणि मग इकडं मी किचनवरच माझं सकाळपासून चालू होतं उभारूनच. मग मी पोळ्या खाली गॅस घेऊनच करणार होती. तर मग असे पटपट भजी पण बनवून घेतले. आणि मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवायला जायचं होतं, कारण की सकाळची पूजेलाच मला टाईम लागला. त्याच्यामुळे स्वयंपाकाला पण मी 10ला लागले असेल, 10पर्यंत. 10 नंतरच मी चालू केला होता, पण माझा लगेच 2 तासातच स्वयंपाक झाला. कारण की इकडच्या गॅसवर एक, तिकडल्या गॅसवर एक, असं आपण पटपट करायचं. मग एकच टाईम करत लागले की खूप टाईम लागतो. मग नंतर इकडं हे आता नैवेद्य अशा पद्धतीने असतात ताईनो, कारण की नैवेद्य असे तेल वगैरे लावून
जे आपण दुसऱ्या सणांना नैवेद्य बनवतो त्या पद्धतीने ह्या सणाला नैवेद्य नसतात, तर ह्याला आमच्या इकडं कानवले म्हणतात. तर हे अशा पद्धतीने बनवून घेतात आणि वारुळाला किंवा घरात हेच दाखवायचं असतं. तेल वगैरे अजिबात लावायचं नसते आणि हे आपण पाण्यावर अशा पद्धतीनं ठेवूनच ह्याला उकडवून घ्यायचं असतात आणि मग ह्याचाच नैवेद्य आज असतो आणि आपण घरातल्यांनी पण सर्वांनी हे नैवेद्य खाऊन घ्यायचा असतो, म्हणजे एक एक होईना खायचं असते. तर नंतर मी गॅस वगैरे खाली घेतला आणि पोळ्या वगैरे खालीच लाटून घेतल्या, कारण की उभारूनच सगळं म्हणजे नको वाटायला लागलं मला पण. मग पोळ्या आणि पलीकडल्या साईडला तुम्ही पाहू शकताय. तर पोळ्या कशा झाल्या तेही नक्की सांगा. फुगून टम्म अशा पोळ्या झालेल्या आहेत. तर कसा वाटला माझा स्वयंपाक तेही नक्की सांगा. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तर मी अशा पटपट पोळ्या वगैरे लाटून घेतल्या आणि नंतर नैवेद्य दाखवायला मला वारुळाला पण जायचं होतं. तर वारुळाला पण नैवेद्य दाखवायला गेले, घरात दाखवला आणि मग शेतात पण आपल्या 1-2 देव आहेत तिथं पण दाखवायचा. म्हणजे आमच्या पलीकडल्या जुन्या घरी उंबर आहे, त्या उंबरीला पण आम्ही सणाला नैवेद्य वगैरे दाखवतो. आमच्या शेतात पण एक देव आहे, तिथं पण आम्ही नैवेद्य दाखवतो. तर त्याच्यामुळे मग मिस्टरांना नैवेद्य वगैरे भरून दिलं आणि मी रानात वगैरे त्यांना पाठवलं आणि मी वारुळाला नैवेद्य दाखवायला गेले होते. तर कुंकू वाहून घ्यायचं आहे, अगरबत्ती लावली, पाणी पण वाहून घ्यायचं आणि जे आपण काल दोरे वगैरे बांधले होते ते पण वाहून घ्यायचं. कसा झाला स्वयंपाक ते ठेवून यायचे असते. तर कसा झाला पुरणपोळीचा स्वयंपाक तेही नक्कीच सांगा. सबस्क्राईब नक्कीच करा.